नमस्कार मंडळी. आता आम्ही जातोय शेतात पाणी पाजायला. चला तर मग. तर मंडळी आम्ही रानात पोचलेलो आहे. तुम्हाला आमच्या रानाचा व्ह्यूज दाखवतो. हा माझा फेवरेट व्ह्यू आहे. थोडं पाणी कमी झालेलं आहे इथं, पण व्हिडिओ माझा फेवरेट स्पॉट शेतामध्ये आल्यानंतर. चला तर उग्यावरती आता चालत जातोय. थोडं ऊन आहे पण चालते, कारण थंडी खूप आहे. त्यामुळे उन्हात असं यायला काही वाटत नाही. तर जाऊया आपण आता. आमच्या आईसाहेब पुढे गेलेले आहेत. त्यांना पण ब्लॉगमध्ये यायची हौस आहे. आपण त्यांना सुद्धा घेऊन त्यांचे विचार मांडूयात. चला. आमच्या आईसाहेब आलेल्या कामावर लागलेले आहेत. तर हे जोंधळ्याचं शेत असल्यामुळे इथं आम्ही पाणी पाजायला आलेलो आहे. आणि जिथं उगवलेलं नाही आहे तिथं आमच्या आईसाहेब जोंधळे टाकत आहे, जेणेकरून ते पाणी पाजवल्यानंतर उगवून येतील. कारण आता पाऊस तर बंद झालेला आहे. त्यामुळं पाणी पाजताना घालायला ते पाणी येणार आहे. तिथे धरून बसायला लागणार आहे. पाणी आहे की घेतो ऑलरेडी. तुम्ही बघताय आता पाणी चालू झालेलं आहे. आता आमचं पण काम सुरू होईल. अरे वा, खूप छान, खूप मोठा प्रवाह आहे पाण्याचा. त्यामुळे मजा येईल पाजवायला. माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत. चला. पाणी आलेलं आहे. आता पाणी पाजायचं आपल्याला. आणि तुझी मम्मी काय फादर आमचे येतील. फर्स्ट टाईम आहे, त्यामुळं कोणीही जज करू नये. पाणी पाजवण्याचा एक्सपिरियन्स पहिल्यांदाच घेते मी. आणि खरं सांगायचं झालं तर मला खूप मजा आली. आपण शेतकऱ्याच्या मुली आहे, त्यामुळं हे सगळं करताना आपल्याला जर मजा आली नाही तर ते नवलच आहे. खूपच भारी वाटलं हे काम करताना. आणखीन यापुढे दमल्यामुळे थोडासा करंजी ब्रेक घेतलेला आहे. आणि हो, ह्या करंज्या दिवाळीतल्या नाही आहेत. आम्ही त्या परत केलेल्या आहेत. आम्हाला खायच्या होत्या म्हणून. त्यामुळं कोणीही म्हणू नये की या दिवाळीतल्या उरलेल्या करंज्या आहेत. करंजीचा ब्रेक संपवून परत आम्ही आमच्या कामाला सुरुवात केलेली आहे. मी करंजीचा ब्रेक घेत असताना ऑफकोर्स काम थांबलेलं नव्हतं. आमचे पप्पा मम्मी ते करत होते. नंतर मी सुद्धा त्यांना जॉईन झाले. आणि ह्या वेळेला मला नक्कीच जमलेलं आहे ते. खूप खूप छान असते फिलिंग ज्यावेळेला शेतात आपण काम करायला जातो ती. हे एका फक्त शेतकऱ्याच्या मुलांनाच कळते ही फिलिंग. हे बघताना बघा, पाणी जात असताना एक वेगळंच म्हणजे समाधान वाटतं. ही वेगळीच फिलिंग असते. ही मी आज अनुभवली. हे माझे मम्मी पप्पा पण आहेत. सोबत काही बगळे पण होते शेतामध्ये. ऊन खूप होतं म्हणताना मी पाण्याच्या जवळ जास्तीत जास्त राहण्याची कारणं शोधत होते. तर झालं, शेवट झालेला आहे. आता घरी जायची वेळ आलेली होती. त्यामुळं जे काय थोडंफार होतं ते काम केलं आम्ही. त्यानंतर तिथेच फ्रेश होऊन आम्ही आता घरी जायची तयारी केली. आता पाणी जाण्याची वेळ आलेली होती. तर फायनली आमचं पाणी पाजून झालेलं आहे. मी आता घरी चाललो. बाय बाय.